स्टुडंट, तर आज आपण जे तुमचं सायन्स आहे, सायन्स कसं इंटरकनेक्टेड आहे ते आज आपण बघणार आहोत. बरोबर. तुम्ही कितवीला आहे आता? 7th ला आहात. बरोबर. तर तुम्हाला जो 13 चॅप्टर आहे, 13 चॅप्टरचं नाव काय आहे तुमच्या? फिजिकल अँड केमिकल. बरोबर. आता बघा, हे 10 बोर्ड एक्झाम मध्ये एक क्वेश्चन आलेला आहे, फाइंड ऑड मॅन आउट मध्ये. तर आपल्याला इथं 4 ऑप्शन दिलेले आहेत त्यांनी: कुकिंग ऑफ फूड, रायपनिंग ऑफ फूड, मिल्क टू कर्ड आणि आईस टू वॉटर. बर, यामधला ऑड जे एक्झाम्पल आहे कोणतं आहे? आईस टू वॉटर. बरोबर. का बरं? कारण की सर ते फिजिकल आहे. ते काय आहे? फिजिकल चेंज आहे. काय आहे? फिजिकल चेंज. फिजिकल चेंज आहे. आणि बाकीचे चेंज कसे आहेत? केमिकल चेंज. बरोबर. कुकिंग ऑफ फूड केमिकल चेंज आहे, रायपनिंग ऑफ फूड केमिकल चेंज आहे, आणि मिल्क टू कर्ड कसं आहे? केमिकल चेंज आहे, आणि आईस टू वॉटर फिजिकल चेंज आहे. म्हणजे हे ऑप्शन काय आहे? करेक्ट आहे. आणि हा कितवीच्या एक्झाम मधला क्वेश्चन आहे माहितीये? 10 बोर्ड एक्झाम मधला क्वेश्चन आहे. तर त्या 10 बोर्ड एक्झाम मध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे. तर तुमचा जो चॅप्टर आहे 13, त्याच्यामध्ये पण आपल्याला हे सगळे एक्झाम्पल दिलेले आहेत. म्हणजे याच्यावरून काय प्रूव्ह होतं की जे तुमचं सायन्स आहे, तर सायन्स कसं आहे? इंटरकनेक्टेड आहे. जे तुम्ही 7th ला स्टडी करणार आहात ते तुम्हाला बराच सपाट 8 ला रिपीट होईल, 8 चा 9th ला होईल, आणि 9 चा 10th ला होईल. बरोबर. आणि 10 चा म्हणजे इथून मागचा जो सगळा आहे तो 11th 12th ला आहे. तसंच मॅथ्सचं पण आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सगळं सायन्स आहे इंटरकनेक्टेड आहे, तर त्यानुसार आपल्याला स्टडी करावा लागतो. ओके, समजलं तुम्हाला सायन्स कसं इंटरकनेक्टेड आहे? यस. ओके. यस.